अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 31 मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे। आपल्या स्वामी भक्तांसाठी ही अतिशय एक प्रकारची पर्वणी मानली जाते। प्रत्येक जण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून स्वामींच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवेला अवश्य बसला असाल किंवा बसणार सुद्धा असाल। मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताचं पारायण असेल, गुरुचरित्राचं पारायण असेल, संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा तारक मंत्राचं पठण, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप असेल, ज्याही काही सेवा तुम्हाला मनापासून वाटताय त्या तुम्ही सेवा प्रकट दिनापर्यंत अवश्य करू शकता। वर्षभर आपली स्वामींची नित्य सेवा चालूच असते, परंतु स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर त्याचं औचित्य साधून तुम्ही सुद्धा 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस नाहीच जमलं तर फक्त प्रकट दिनाच्या एका दिवशी तरी तुम्ही एखादी तरी सेवा मात्र अवश्य करून बघा। तर त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची अतिशय स्वामी महाराजांची आवडती सेवा सांगणार आहे ती म्हणजे लिखित नामजप। लिखित नामजप कोणी करायचा, कधी करायचा, कसं करायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठे पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत असतो। प्रत्येक जणालाच स्वामींची सेवा करायला किंवा देवांची कोणती सेवा करायला वेळ मिळत नाही। आपण प्रापंचिक माणसं आहोत, काही ना काहीतरी आपल्यावरती सुद्धा जबाबदाऱ्या आहेत, बंधनं आहेत। प्रत्येकाच्या मनात इच्छा तर असते, परंतु तेवढा वेळ देता येणं शक्य होत नाही। तर अशा वेळी आपण किमान नामस्मरण तरी मात्र अवश्य करत असतो, कारण नामस्मरणाला कुठेच काहीच बंधन नाही आहे, काही नियमअटी नाही आहेत। त्याचप्रमाणे तशीच तेवढीच प्रभावी सेवा ती म्हणजे लिखित नामजप। लिखित नामजप म्हणजे काय? आपण ज्या देवाला मानतो, जे आपले आराध्य दैवत आहे, त्यांचं नाव एखाद्या वहीमध्ये आपल्या अक्षराने, सुवाच्य अक्षराने ते लिहिणं म्हणजेच लिखित नामजप। अक्कलकोटला अशी एक वही मिळते, त्यामध्ये व्यवस्थित प्रत्येक पानावरती व्यवस्थित कॉलम आखून दिलेले आहेत। वरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि मग प्रत्येक पानावरती 108 वेळा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहू अशा प्रकारे त्यांनी सोय केलेली आहे। वरती तारीख लिहायची आणि मग खाली आपण नाव श्री स्वामी समर्थ जप लिहू शकतो। अशा प्रकारे प्रत्येक पानाची त्यांनी विशिष्ट अशी रचना केली आहे। अशी वही आपल्याला अक्कलकोटला मिळते। जर तुम्ही कधी अक्कलकोटला जाणार असाल किंवा तुमचं कोणी जाणार असेल तर ही वही अवश्य मागवून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता। परंतु आता एवढ्यात कोणाचं जाणं नसेल किंवा तेवढं पॉसिबल होत नसेल अक्कलकोटवरून वही मागवणं वगैरे, तर मग अशा वेळी काय कराल, सरळ दुकानामध्ये जा, साधी एकेरी पानाची वही आणा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आता माझ्याकडे वही नाही आहे, परंतु अशा प्रकारची एक डायरी आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी सेवा करू शकता। वरती तारीख लिहायची, मध्ये श्री गणेशाय नमः, प्रत्येक पानावरती आपल्याला श्री गणेशाय नमः लिहायचं आहे आणि मग खाली आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे जप लिहायचा आहे। तर साध्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। त्याच्यासाठी अगदी अक्कलकोटचीच वही पाहिजे असं काही नाही आहे। जेव्हा तुम्ही कधी जाल तेव्हा मात्र तुम्ही तिथून वही आणा आणि मग तुम्ही ही सेवा करू शकता। आणि बघा, मी तर तुम्हाला सांगेन, जर तुम्ही ही सेवा करताय, मनापासून तुम्हाला सेवेला बसायचं तर एकदा तरी तुमचा असा योग येईल की तुम्हाला स्वामी महाराज स्वतः अक्कलकोटला बोलवतील आणि तुमच्याकडून ती वही घेतली जाईल किंवा कोणीतरी अक्कलकोटला जाईल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच वही येईल। पण तोपर्यंत आपल्याला जर सेवेला बसायचं असेल तर साध्या वहीत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय, तर प्रकट दिनाचं औचित्य साधून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त श्री स्वामी समर्थ या लिखित नामजप करताना ही सेवा मात्र संकल्पयुक्त करा। संकल्पयुक्त केलेली कोणती सुद्धा सेवा ही स्वामींपर्यंत, आपल्या देवापर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं। आणि आपण जर संकल्प केलाय तर आपल्या मनावरती एक जबाबदारी असते, आपल्या स्वतःवरती एक जबाबदारी असते की मी हा संकल्प केला या सेवेचा, तर माझ्याकडून ती सेवा झालीच पाहिजे आणि त्या जबाबदारीने आपण ती सेवा व्यवस्थित पूर्ण करतो। म्हणून संकल्पयुक्त सेवा करायची। संकल्प कसा करायचा? आता तुम्हाला वाटतंय की बाबा मला उद्यापासूनच या सेवेला बसायचं, तर तुम्ही उद्यापासून सुद्धा बसू शकता। मग अगदी गुरुवारची, पौर्णिमेची किंवा एखाद्या विशिष्ट शुभ दिवसाचीच वाट पाहत बसू नका। तुमच्या मनात आले ना तर ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामींचीच इच्छा आहे की तुझ्याकडून ही माझी सेवा झालीच पाहिजे, आता या सेवेला तू बस। ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामींची इच्छा आहे, आपण कोणीच नाही आहे। प्रत्येक कार्याची, प्रत्येक कामाची, प्रत्येक सेवेचा करता करविता आपले फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहे। आपण फक्त एखादं निमित्त आहोत। तर आज तुम्हाला वाटते उद्यापासून सुद्धा तुम्ही या सेवेला बसू शकता। आता संकल्प कसा करायचा? देवाऱ्यासमोर आपल्या स्वामींसमोर बसायचं, पळीने एक आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं त्यामध्ये अक्षता टाकायच्या, फूल टाकायचं, आपलं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं। तुम्ही जर कोणत्या इच्छेसाठी ही सेवा करताय तर ती इच्छा सांगायची आणि मग सांगायचं की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या। आता तुम्ही रोज लिखित नामजप किती करणार आहात? म्हणजे तुम्ही आता 51 वेळा लिहिणार आहात, 21 वेळा, 108 वेळा, 11 वेळा,
जे तुम्हाला शक्य होणार आहे ती संख्या तुम्ही संकल्पाच्या वेळेला सांगा। आता प्रकट दिनापर्यंत जर सेवा करणार आहात तसं सांगा, 6 महिने, वर्षभर किंवा एखाद्या विशिष्ट दिवसापर्यंत ही सेवा करणार असाल तर तसं सुद्धा तुम्हाला त्यावेळी सांगायचं आहे। किंवा जर तुमच्याकडून 11,000, 21,000, 51,000 जेवढा तुम्हाला मनापासून वाटतंय की एवढी सेवा माझ्याकडून होऊ शकते, मी एवढी सेवा करू शकतो, तर तेवढ्या स्वरूपात तुम्हाला ती सेवा करणार आहात हे सर्व तुम्हाला संकल्पाच्या वेळेला सांगायचं आहे। आणि मग तुम्हाला हे पाणी तामणामध्ये सोडायचं। मग हे तामणात सोडलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालू शकता। त्यानंतर जर जवळ तुमच्या स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन सुद्धा पहिल्याच दिवशी नारळ, खडीसाखर, फूल ठेवा आणि जे तुम्ही संकल्पाच्या वेळेला बोलला आहात घरी तेच तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा बोलायचं आहे। आणि मग नारळ, खडीसाखर, फूल तिथेच ठेवायचे आणि घरी यायचे। मठ, केंद्र, देऊळ नसेल तर मग अशा वेळी ते नाही केलं तरी चालेल, पण मात्र देव्हाऱ्यासमोर पहिल्या दिवशी संकल्प मात्र अवश्य करा आणि मगच सेवेला बसा। आता ही जी वही आहे ती तर कुठे ठेवायची? तुमच्या देव्हाऱ्याच्या इथे जर कपाट असेल म्हणजे खाली जे ड्रॉवर असतात त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा जर जागा नसेल तर कपाटात व्यवस्थित जिथे कोणाचा हात लागणार नाही सारखा अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आहे। त्याच्यावरती धूळ जमा होणार नाही, पानांना डाग बसणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला ही वही व्यवस्थित ठेवायची आहे। संकल्प केला तर तुम्ही देव्हाऱ्यासमोर बसा, एखादा आसन घ्या आणि मग तुम्ही सुरुवात करा। वरती तारीख टाका, प्रत्येक पानाच्या मध्यभागी श्री गणेशाय नमः लिहा आणि मग श्री स्वामी समर्थ या नामजपाला सुरुवात करा। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेश बाप्पांच्या आशीर्वादानंच करत असतो। प्रत्येक पानाच्या वरती आपल्याला श्री गणेशाय नमः लिहायचं, खाली श्री स्वामी समर्थ हा जप लिहायचा। मग तुम्ही जे संकल्पामध्ये सांगितले तेवढ्या वेळात तुम्हाला तेवढे दिवस त्या प्रकारे नामजप लिहायचा आहे। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप तुमच्याकडून लिखित स्वरूपात लिहिला जातो। आपण नामस्मरण करतो किंवा आपण बघा रोज 11 माळ जप करतो, मग तेव्हा आपलं प्रत्येक वेळेस मन, आपला मेंदू तेवढा कॉन्सन्ट्रेट असतो का? नाही। कधी कधी आपलं मन भरकटलेलं असतं, मनात एखादे वेगळे विचार चालू असतात आणि आपल्या हातून सेवा घडत असते। मग जेव्हा आपण लिखित नामजप करत असतो तेव्हा मात्र आपलं मन, आपला मेंदू हा पूर्णतः कॉन्सन्ट्रेट असतो की मी काय लिहितेय, माझ्याकडून काय लिहिलं जातंय। त्यामुळे लिखित नामजप जर तुम्ही करताय तर तुमचं मन आणि मेंदू मात्र पूर्णतः त्या सेवेशी, त्या नावाशी एकाग्र झालेलं असतं आणि मग तुमच्याकडून ती सेवा घडत असते। भगवंतांच्या चरणी जाण्याची, त्यांच्या जवळ जाण्याची, एकरूप होण्याची ही अतिशय महत्त्वाची आणि जवळची सेवा आहे, ती म्हणजे लिखित नामजप। फक्त श्री स्वामी समर्थच नाही म्हणत आहे, तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं तुम्ही लिखित नामजपाच्या स्वरूपात सेवा करू शकता। जेव्हा तुमच्या हातातून ही लेखणीतून जेव्हा तुमची ही सेवा लिहत जात असते तेव्हा तुमचं मन तिथे पूर्णतः एकाग्र असतं की मी काय लिहितेय आणि मग तुमच्याकडून ती सेवा घडत असते। त्यामुळे लिखित नामजप या सेवेला अतिशय महत्त्व आहे। मग आता ही सेवा ही कोणत्या कलरच्या पेनानं तुम्ही ही सेवा लिहू शकता? त्याच्यासाठी ठराविक असं काही नाही आहे, पण तो शक्यतो जर तुम्ही लाल रंगाच्या पेनानं लिहिलं तर अतिशय उत्तम। लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे लाल पेनानं लिहा, नाही तर दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या शाईनं कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप या वहीमध्ये लिहू शकता। अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करताय विशिष्ट कालावधीसाठी किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तर तुम्ही तेवढे दिवस मांसाहार, मद्यपान मात्र करायचं नाहीये। जर तुम्हाला आता एखादी संख्या पूर्ण होईपर्यंत हा नामजप करायचा म्हणजे 11,000, 21,000, 51,000 किंवा अजून तुम्ही जी संख्या तुमच्या मनात आहे तिथपर्यंत जर तुम्हाला नामजप करायचं तर तेव्हा मात्र ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल त्या दिवशी मात्र या वहीला तुम्ही हातसुद्धा लावायचा नाहीये, कारण तेवढं पावित्र असलं पाहिजे। ही वही साधी साधारण नसणार आहे, त्यामध्ये साक्षात भगवंतांचं नाव आपण लिहितोय। का तुमची पूर्ण झाली, तुमची वही संपूर्ण झाली, आता काय करायचं? मग पूर्ण झालेल्या वही काय कराल तुम्ही? तर या वह्या अक्कलकोटला जिथे स्वामी महाराजांचं वटवृक्ष मंदिर आहे, स्वामींचं समाधी मंदिर आहे किंवा अन्नछत्र आहे तिथे या वह्या घेतल्या जातात। आपल्याला जी अक्कलकोटला उदी मिळते तर या वह्यांमधूनच त्याची विभूती केली जाते आणि मग आपल्याला ती विभूती मिळते। तर तुम्ही कोणी अक्कलकोटला जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्ही या वह्या जमा करू शकता। परंतु ते जर जमणार नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही वही विसर्जित करू शकता। आणि तेही जर जमत नसेल तर तुम्ही घरामध्ये एखाद्या लाल कापडामध्ये व्यवस्थित गुंडाळून ह्या वह्या ठेवू शकता, त्याला काही हरकत नाही। यामध्ये साक्षात भगवंतांचं नाव उतरलेलं आहे, त्यामुळे ती सुद्धा एक प्रकारची प्रॉपर्टीच आहे आपल्यासाठी। जेव्हा तुम्ही कपाट उघडून ही जेव्हा वही समोर बघाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच मनाला खूप समाधान वाटेल की अरे माझ्याकडून माझ्या स्वामींची, माझ्या भगवंतांची एवढी सेवा माझ्याकडून झाली। आणि मग तुम्हाला एक प्रकारचा हुरूप मिळेल, चला माझ्याकडून एक वही तर पूर्ण झाली ना, आता मी पुन्हा दुसरी नव्याने वही घेतो, ती सुद्धा करतो। अशा प्रकारे तुम्हाला एक प्रकारचं चैतन्य मिळतं आणि मग तुमच्याकडून ही सेवा चालूच राहते। आता प्रत्येक जण ही सेवा करत सुद्धा असेल, आपण आपल्या लहानपणी सुद्धा बघा कोणत्या ना कोणत्या तरी आपल्या
कुलदेवीचं असेल, गणपती बाप्पांचं असेल किंवा श्रीराम जयराम जय जयराम हे प्रत्येकानं आणि नक्कीच लिखित नामजप केलाच असेल तर आपल्याला पुन्हा एकदा ही संधी मिळते. तर प्रत्येकाने ही सेवा अवश्य करून बघा. त्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल, आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, जेही काही मनात वाईट विचार असेल ते सगळे या सेवेमुळे नक्कीच कमी व्हायला मदत होईल. तर प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा आणि ही सेवा केल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला किंवा तुम्हाला याचे काय चांगले चांगले अनुभव आले हे मात्र माझ्यापर्यंत नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.